आयुर्वेद शास्त्राचे वैशिष्ट्य. आयुर्वेद शब्दाची निरुक्ती. आयुर्वेद हा शब्द आयुः प्लस वेद या शब्दांपासून बनलेला आहे. आयु म्हणजे आयुष्य. आयु शब्दाची व्याख्या. आत्मा, शरीर, इंद्रिय, मन यांचा संयोग म्हणजे आयुष्य. आणि पुस्तकामध्ये दिलेला श्लोक हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यातला. आयु शब्दाचे पर्याय. धारी, जीवित, नित्य, अनुबंध, संयोग. धारी. धारी म्हणजे काय? शरीर घटक टिकवणे, झिजू न देणे. जीवित, अभ्यंतर प्राण आणि बाह्य प्राण हे जीवितमध्ये दोन भाग पडतात. अभ्यंतर प्राणाचे पोषण बाह्य प्राण करतात. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. नित्यग. प्रत्येक क्षणाला शरीर घटक झिजत असल्याने आयुष्य कमी होत असते. अनुबंध, त्याला संयोग असे म्हणतात. आत्मा व शरीराचा दीर्घकाळ अनुबंध असतो, म्हणून आयुष्याला पर्यायी शब्द अनुबंध आहे. हे आयु शब्दाचे पर्यायी शब्द आहेत. म्हणजे आयुला आपण धारी म्हणू शकतो, जीवित म्हणू शकतो, नित्य म्हणू शकतो किंवा अनुबंध म्हणू शकतो. वेद. वेद हा शब्द विद या धातूपासून बनलेला आहे. विद म्हणजे ज्ञान किंवा जाणणे, ज्यामुळे आयुष्याचे ज्ञान होते व ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हा अथर्ववेदातील उपांगमधून आलेला आहे. आयुर्वेद शास्त्र हे अथर्ववेदामधील उपांगमधून आलेले आहे. आयुर्वेद शब्दाची व्याख्या. हितकर व सुखकर आयुष्य, अहितकर व दुःखकर आयुष्य, मान प्रमाण आयुष्याचे ह्याचा अभ्यास म्हणजे आयुर्वेद. हितकर व सुखकर आयुष्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य, तरुण वय, शिक्षण घेणे, दारू सिगरेट पासून लांब राहणे, समाजसेवा, ईर्ष्या, लोभ, द्वेष, दुसऱ्याचे नुकसान न करणे. आयुर्वेद शास्त्राचे तत्व. स्वस्थ आरोग्य रक्षण करणे, म्हणजे एखाद्याचं आरोग्य जर स्वस्थ असेल तर ते स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करणे. जसं की मला 1 महिना झाला काही आजार नाही, म्हणून मी सकाळी उठलो आणि समोसा खाल्ला किंवा वडापाव खाल्ला किंवा कचोरी खाल्ली आणि पुढच्याच दिवशी दुखलं, तर हे आयुर्वेद शास्त्राच्या तत्वाला पासून विरोधात आहे. स्वस्थ आरोग्याचं रक्षण करणे म्हणजे 1 महिना जर खाल्ला नाही तर खाण्यास काही मनाई नाही, पण लिमिटमध्ये खायचं, त्याच्याने स्वस्थ आरोग्याचं रक्षण होतं. व्याधी उत्पन्न झाल्यास म्हणजे रोग उत्पन्न झाल्यास त्याचा नाश करणे रोगाचा, जेणेकरून रुग्ण स्वस्थ राहील व निरोगी राहील. म्हणजे जरी समोसा वडापाव खाल्ला, कचोरी खाल्ली आणि जरी रोग झाला तर औषधाच्या सहाय्याने बरे होणे, औषध वगैरे घेऊन निरोगी राहणे. म्हणजे आयुर्वेद शास्त्राच्या तत्वात हेच स्वस्थ राहणे हे मूल तत्व आहे त्याचं. आयुर्वेदाच्या शाखा 8 आहेत. त्यात काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल, द्रष्टा, जरा, वृष. तर लवकरच दुसरा चॅप्टरचा पण व्हिडिओ येणार आहे. स्टे कनेक्टेड.